सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार धनंजय उर्फ सुधीर हरिगाडगे यांच्या कारला मिरज जवळील कृष्णा घाट सेवा रस्त्यावर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उगार येथून एका कार्यक्रमावरून सांगलीकडे परतत असताना समोर अचानकच आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी भीषण होते की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. मात्र वेळेत एअरबॅग्स उघडल्यामुळे आमदार सुधीर गाडगे आणि त्यांच्यासोबत असलेले स्वीस सहाय्यक अंगरक्षक छायाचित्रकार व चालक मोठ्या दुर्घटनेतून सुखरूप बचावले. या अपघातात आमदार गाडगे यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना 4 टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर दुचाकीस्वारही शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृतीही स्थिर आहे. दरम्यान आमदार सुधीर गाडगे यांनी सर्व हितचिंतक आणि कार्यकर्त्यांना काळजी न करण्याचे आवाहन करत लवकरच पुन्हा जनसेवेत रुजू होणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. उगारून परत सांगलीला येत असताना अर्जुनवाडला आम्ही नॅशनल हायवे घेतला. तिथून काही अंतर आल्यानंतर एक मोटरसायकल स्वार एकदम वळून अचानक आमच्या गाडीसमोर आला आणि ड्रायव्हरने ब्रेक दाबला तरीसुद्धा थोडीशी धडक झाली. गाडीतले सगळे एअरबॅग पण उघडले आणि कुणालाही काही इजा झाली नाही. ते मोटरसायकल स्वारालाही फारशी काही इजा झालेली नाही. 108 बोलवून लगेच त्यांना मिरज सिव्हिलला ॲडमिट करायला सांगितलं आणि माझ्या हाताला किरकोळ जखम झाली. ते टाके घातले. खूप लोकांनी फोन करून प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाद्वारे विचारपूस केली आणि या सर्व नागरिकांना हितचिंतकांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी व्यवस्थित आहे त्यामुळं काळजी करू नका. गजानन कृपेनं सर्व काही ठीक आहे. पारस मुथा यांचा रिपोर्ट.